पुढील घटक आहे समूहदर्शक शब्द। बघा, समूहदर्शक शब्द म्हणजे काय, तर कोणत्याही एकाच जातीचे किंवा एकाच प्रकारचे सजीव, निर्जीव किंवा कोणत्याही वस्तू जर एकत्र असतील, एकत्र समूहात असतील, त्यांचा जर समूह तयार झालेला असेल, गट जर त्यांचा तयार झालेला असेल, तर अशा शब्दाला समूह म्हणतात आणि त्यांच्यासाठी एखादा विशिष्ट शब्द वापरला जातो, तर अशा शब्दाला समूहदर्शक शब्द असे म्हणतात। बघा, इथे बरेचसे समूहदर्शक शब्द दिलेले आहेत। व्यवसाय पाहूयात आपण। प्रश्न पहिला, गुरांचा कळप तसा पक्ष्यांचा काय? इथे टिंब जागा दिलेली आहे। तर पक्ष्यांचा गट नसतो, संच नसतो, पक्ष्यांचा ताफाही नसतो, तर पक्ष्यांचा काय असतो? थवा। उडणारे जे पक्षी असतात तर त्या उडणाऱ्या पक्ष्यांचा थवा असतो आकाशामध्ये। प्रश्न दुसरा, फुलांचा गुच्छ तसा विमानांचा काय? तर विमानांचा ताफा हा पर्याय बरोबर आहे। फुलांचा गुच्छ तसं विमानांच्या समूहाला ताफा असे म्हणतात। जर काफिला हा पर्याय बघा दुसरा आहे। काफिला कुणाचा असतो? तर जहाजांचा असतो, विमानांचा नसतो। तांडा हा उंटांचा असतो आणि जथा हा साधूंचा असतो आणि म्हणून आपला पहिला पर्याय बरोबर, विमानांचा ताफा। जर एकत्र विमानं जर आकाशात उडत असतील तर विमानांचा ताफा असे म्हणतात। त्याच्यानंतर प्रश्न तिसरा, करवंदाची जाळी तशी काजूंची काय? बघा, पहिला पर्याय आहे काजूंची कुंज नसते। तर कुंज कुणाला म्हणतात? तर अनेक वेल जर एकत्र वाढलेले असतील तर त्याला कुंज असे म्हणतात। लोंगर कोणाचा असतो? हा काजूंचा लोंगर नसतो, तर केळीच्या झाडाला जे केळी खाली लटकलेले असतात त्याला लोंगर असे म्हणतात। गाथण बघा, ही गाथण कोणाची असते? तर खूप मासे किंवा खूप काजू तोडलेले जर एका जागेवर जर त्यांचा ढीग घातलेला असेल तर त्याला म्हणतात गाथण। तर इथं बघा आपला पर्याय हाच आहे, करवंदाची जाळी तशी काजूची काय असते? गाथण असते। आणि हा काजूचा घड सुद्धा नसतो, तर घड कोणाचा असतो? द्राक्षाचा असतो। पुढचा प्रश्न, फुलझाडांचा टिंब फुलझाडांचा काय? तर फुलझाडांचा ताटवा असतो। म्हणजे जी फुलांची झाडं आहेत ती अशी एका रांगेमध्ये जर लावलेली असतील आणि त्याला फुलं जर आलेली असतील तर त्याला फुलझाडांचा ताटवा असे म्हणतात। आता फुलझाडांचा गुच्छ कधीच नसतो, गुच्छ हा तोडलेल्या फुलांचा असतो। फुलझाडांचा हार सुद्धा नसतो, तर हार कुणाचा असतो? जे तोडलेली फुलं असतात ते एका जर दोऱ्यात ओवलेली असतील तर त्याला हार म्हणतात। आणि फुलझाडांचा हा ढीग सुद्धा नसतो, तर ढीग कुणाचा असतो? नारळांचा ढीग असतो, विटांचा ढीग असतो। पुढचा प्रश्न, उंटांचा काय? बघा, उंटांचा मेळा असतो का? तर नाही, मेळा हा फक्त संतांचा असतो। मग उंटांचा तांडा असतो का? तर बरोबर, हा पर्याय बरोबर आहे। उंट जर एकत्र जर खूप असतील तर त्याला समूहदर्शक शब्द आहे उंटांचा तांडा। तिसरा पर्याय, ताफा। उंटांचा ताफा नसतो, तर ताफा कुणाचा असतो? विमानांचा असतो। आणि काफिला, तर उंटांचा काफिला नसतो किंवा उंट जर समूह असेल उंटांचा तर त्याला काफिला म्हणत नाही, तर कोणाला काफिला म्हणतात? तर एकत्र जहाज जर असतील, बरेचसे जहाजांचा जर समूह असेल तर त्याला जहाजांचा काफिला असे म्हणतात। सहावा प्रश्न, पोत्यांची थप्पी तशी धान्याची काय? बघा, धान्याची जत्रा नसते, तर जत्रा कोणाची असते? यात्रेकरूंची असते। धान्याची झुंड नसते, धान्याची मोळी नसते। मोळी कशाची असते? लाकडाची किंवा उसाची मोळी असते। आणि धान्याची रास हा पर्याय बरोबर आहे। धान्य जर जेव्हा शेतकऱ्याच्या शेतात पिकतं आणि ते धान्य जेव्हा शेतकरी एकत्र साठवतो किंवा एकत्र त्याचा ढीग लावतो तर त्याला धान्याची रास असे म्हणतात। हा समूहदर्शक शब्द आहे धान्यासाठीचा। टोळी चोरांची असते तशी मोळी कोणाची असते? तर मोळी ही गवताची नसते, गवत जर एकत्र बांधला तर त्याला पेंडी म्हणतात। मोळी ही दुर्वांची नसते, दुर्वा एकत्र जर बांधल्या तर त्याची जुडी असते। मोळी ही ऊसाची असते, ऊसाची किंवा लाकडाची। आपण आत्ताच इथे बघितलं होतं मोळी कोणाची असते? तर ऊसाची। अनेक ऊस जर तोडून
एकत्र जर बांधले किंवा अनेक जर लाकडं तोडून एकत्र जर बांधली दोरीने तर त्याला मोळी असे म्हणतात. म्हणून तिसरा पर्याय बरोबर, मोळी ऊसाची. आणि मोळी केसांची तर असू शकत नाही, केसांची बट किंवा जट असते. 8वा प्रश्न, फुलांचा गुच्छ तसा वेलींचा काय? तर बघा, अनेक फुलं जर तोडलेली जर एकत्र हातात जर पकडली तर गुच्छ म्हणतो आपण त्याला. तशा जर अनेक वेली जर एकत्र वाढलेल्या असतील तर त्याला काय म्हणतात? तर ताटवा म्हणत नाही. वेलींचा ताटवा नसतो, हा ताटवा फुलझाडांचा असतो. अनेक वेली जर एकत्र वाढलेल्या असतील तर त्याला कुंज असे म्हणतात. हा पर्याय बरोबर आहे, वेलींचा कुंज. वेलींचा झुपका हा नसतो. झुपका कशाचा असतो? केसांचा झुपका असतो. आणि इथे बघा वेलींचा मांडव, काय तर इथे अनेक प्रकारच्या वेलींची झाडं एकत्र वाढलेली असतात, याला कुंज असे म्हणतात. आणि हा मांडव एकाच वेलीचा हा मांडव असतो आणि हा छतावर, लाकडाच्या छतावर हा वेल सोडलेला असतो, त्याला मांडव असे म्हणतात. प्रश्न 9वा, भाकरींची चवड. एकावर एक जर भाकरी करून जर ठेवल्या, एकावर एक रचून जर ठेवल्या तर त्याला भाकरींची चवड असे म्हणतात. तशी मडक्यांची काय? तर पहिलाच पर्याय आहे उतरंड. तर मडके जर एकावर एक जर रचून ठेवलेले असतील तर त्याला मडक्यांची उतरंड असे म्हणतात. मडक्यांची माळ नसते, मडक्यांची थप्पी नसते किंवा मडक्यांची रांगसुद्धा नसते. ही रांग मुंग्यांची, थप्पी कोणाची असते? पोती जर धान्य भरून एकावर एक जर रचून ठेवलेले असतील तर त्याला थप्पी म्हणतात. आणि ही माळ फुलांची असते, जर दोऱ्यात ओवलेली जर फुलं असतील तर त्याला फुलांची माळ असे म्हणतात. म्हणून पर्याय पहिला, मडक्यांची उतरंड. प्रश्न 10वा, वारुळात समूहाने राहणारा प्राणी कोणता? बघा, समूहाने म्हणजे एकत्र मिळून वारुळामध्ये कोण राहतात? तर मुंग्या, साप, उंदीर आणि ससा. बघा, साप, उंदीर आणि ससा हे बिळात राहतात आणि मुंग्यांचं घर हे वारुळ आहे. आणि मुंग्या ह्या एक एक मुंगी न राहतात तर त्या समूहाने एकत्र राहतात आणि वारुळामध्ये राहतात. म्हणून पहिला पर्याय, वारुळा समूहाने राहणारा प्राणी मुंग्या आहे. प्रश्न 11वा, पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात? तर बघा, पक्षी जर एकत्र बरेचसे असतील आणि त्यांचा जर समूह असेल तर त्याला काय म्हणतात? तर कळप म्हणत नाहीत. कळप कुणाचा असतो? हरणाचा असतो, हत्तीचा असतो किंवा मेंढ्यांचा कळप असतो. त्याच्यानंतर थवा, जर अनेक पक्षी जर आकाशामध्ये एकत्र उडत असतील तर त्याला पक्ष्यांचा थवा असे म्हणतात. पक्ष्यांची रांग नसते, ही मुंग्यांची असते. पक्ष्यांचा जथा नसतो, हा जथा साधूंचा असतो जर अनेक साधू एकत्र असतील तर. म्हणून उत्तर आहे पर्याय दुसरा, थवा. पक्ष्यांच्या समूहाला थवा असे म्हणतात. 12वा प्रश्न, खालील शब्दांपैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता? बघा, जो समूहदर्शक शब्द नाही तो शोधायचा आहे. बघा, इथे गुच्छ, ओके, इथे फुलांचा समूह आहे. जुडगा, इथे किल्ल्यांचा समूह आहे. रास, इथे धान्याचा ढीग किंवा धान्याचा समूह आहे. आणि ओळ, ओळ म्हणजे हा काही एकत्र आलेला समूह नसतो. रांगसुद्धा याला म्हणू शकतो. तर हा काही समूह नसतो. ओळ म्हणजे हा समूहदर्शक शब्द नाही, एकत्र जमा झालेले इथे नसतात, तर एक एक मुलं रांगेमध्ये उभे राहिलेली असतात आणि त्याला आपण ओळ असे म्हणतो. म्हणून समूहदर्शक नसलेला शब्द ओळ हा आहे. प्रश्न 13 ते 15 साठी सूचना, खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय क्रमांक निवडा. 13वा प्रश्न, पुंज कशाचा? बघा, आता एक एक पर्याय आपण बघूयात. पुंज, फुलांचा पुंज नसतो. त्याच्यानंतर तारका, तारकांचा जो समूह असतो त्या तारकांच्या समूहाला पुंज असे म्हणतात. धान्याचा पुंज नसतो किंवा मुलांचा सुद्धा पुंज नसतो. प्रश्न 14वा, घोस कशाचा? तर खेळाडूंचा घोस नसतो, पालेभाजीचा नसतो, ही जुडी असते. गवताचा भारा असतो किंवा गवताची पेंडी असते. खेळाडूंचा संघ असतो. मग घोस कुणाचा? तर फळांचा. जर अनेक फळं त्या झाडाला किंवा एखाद्या वेलाला जर एकत्र लटकलेली असतील तर त्याला फळांचा घोस असे म्हणतात. प्रश्न 15वा, बेट कशाचे? तर बघा, जाळीचे बेट नसते, ही जाळी करवंदाची असते.
त्याच्यानंतर बांबूचे बेट असते. त्याच्यानंतर तिसरा पर्याय झाडांचं बेट नसतं. त्याच्यानंतर पक्ष्यांचे सुद्धा बेट नसते. म्हणून पर्याय दुसरा बेट कशाचे तर बांबूचे बेट. प्रश्न 16वा, वाद्यांच्या समूहाला काय म्हणतात? तर बघा संच म्हणत नाहीत, संघ म्हणत नाहीत. वाद्याच्या समूहाला वृंद असे म्हणतात, वाद्यवृंद. आणि पुंजसुद्धा नाही, हा तारकांचा पुंज असतो, संघ खेळाडूंचा, संच पाठ्यपुस्तकांचा. म्हणून पर्याय तिसरा वाद्यांचा वृंद. प्रश्न 17वा, खालीलपैकी समूहदर्शक शब्दांच्या एकूण किती जोड्या बरोबर आहेत? बघा जहाजांचा जोडगा ही जोडी चुकीची आहे, जहाजांचा काफिला असतो. त्याच्यानंतर ताऱ्यांचा पुंजका ही जोडी बरोबर आहे, म्हणून आपण ही निवडली. आपल्याला बरोबर जोड्या शोधायच्या आहे. पक्ष्यांचा थवा ही सुद्धा जोडी बरोबर आहे, पक्ष्यांच्या समूहाला थवा असे म्हणतात. आणि नारळांचा ढीग ही सुद्धा जोडी बरोबर आहे, म्हणजे 1, 2 आणि 3 जोड्या इथे बरोबर आहेत, म्हणून पर्याय दुसरा हा आपण निवडलेला आहे. प्रश्न 18वा, खालील शब्दांपैकी समूहदर्शक असलेला शब्द शोधायचा आहे. कोणता शब्द समूहदर्शक आहे? हे बघा, मोळी ही लाकडांची किंवा उसाची मोळी असते, हा समूहदर्शक शब्द आहे. जाळी ही करवंदाची जाळी असते, हाही समूहदर्शक शब्द आहे. टाळी हा काही समूहदर्शक शब्द नाही आहे. आणि वेळी हा सुद्धा समूहदर्शक शब्द नाही आहे, म्हणून फक्त अ आणि ब योग्य, म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न 19वा, खालीलपैकी कळप कशाचा? बघा पर्याय, किल्ल्यांचा कळप नसतो, किल्ल्यांचा जोडगा असतो, म्हणून हा पर्याय नाही. माणसांचा कळप नसतो, माणसांचा जमाव असतो. त्याच्यानंतर पुढचा पर्याय गुरांचा कळप असतो. आणि शेवटचा पर्याय मेंढ्यांचा. अनेक मेंढ्या एकत्र जर असतील तर त्याच्या समूहाला कळप असे म्हणतात, म्हणून फक्त क आणि ड योग्य, म्हणून पर्याय तिसरा बरोबर आहे. प्रश्न 20वा, खालीलपैकी समूहदर्शक शब्दांची अयोग्य जोडी कोणती, म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? बघा, पालेभाजीची जोडी हा पर्याय बरोबर आहे. केळ्यांचा लोंगर हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. वाघांचा संघ, बघा हा पर्याय चुकीचा आहे, म्हणजे ही अयोग्य जोडी आहे, म्हणून ही आपण निवडलेली आहे, अयोग्य जोडी. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकांचा संच ही जोडीसुद्धा बरोबर आहे, म्हणून ही जोडी आपण निवडणार नाही. तर एकच अयोग्य जोडी आहे इथे, वाघांचा संघ, म्हणजे फक्त क, म्हणून पर्याय पहिला. 21वा प्रश्न, रास धान्याची तशी गाथण कशाची? पर्याय पाहूयात. बघा, उंटाची गाथण नसते, काजूची गाथण असते. जर तोडलेले काजू जर एका जागेवर जर त्यांचा ढीग असेल मोठा, तर त्याला गाथण असे म्हणतात. चोरांची गाथण नाही, चोरांची टोळी असते. उंटाची सुद्धा नाही, उंटाचा तांडा असतो तरी. आणि माशांची एकत्र जर मासे जर असतील आणि त्यांचा जर ढीग लावलेला असेल तर त्याला गाथण असे म्हणतात, माशांची गाथण. म्हणून ब आणि ड योग्य, पर्याय चौथा. 22वा प्रश्न, साधूंच्या समूहाला काय म्हणतात? बघा, साधूंच्या समूहाला कथा म्हणत नाहीत, साधूंच्या समूहाला घड म्हणत नाहीत, हा द्राक्षांचा असतो. साधूंच्या समूहाला घोळका म्हणत नाहीत, घोळका हा मुलांचा असतो किंवा विद्यार्थ्यांचा असतो. साधूंच्या समूहाला जथा असे म्हणतात, म्हणून फक्त ड. बघा पर्याय कुठे, फक्त 3 नंबरला फक्त ड योग्य, हा पर्याय आपण निवडणार आहोत. आता शेवटचा प्रश्न 23वा, ढीग कशाचा? तर बघा, कलिंगडांचा ढीग असतो, नारळांचा ढीग असतो, विटांचाही ढीग असतो, म्हणून सर्व पर्याय बरोबर हा आपण निवडणार आहोत.